आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भावना मॅडम, तुम्ही नका काळजी करू। म्हणजे मी समजू शकतो की तुम्ही खूप घाबरलेले आहात, पण जर तुम्हाला भीती वाटली किंवा काहीही बोलावंसं वाटलं तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता। थँक्यू। माझी एक रिक्वेस्ट होती, प्लीज आज घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्ही माझ्या घरी काही सांगू नका। ऑलरेडी माझ्या मंगळसूत्रामुळे घरात सगळे खूप डिस्टर्ब आहेत। आमच्यावर एका पाठोपाठ एक संकट येत आहे, तर त्यात अजून एका गोष्टीची भर नको। नाही, तुम्ही नका काळजी करू। मी कोणाला काही सांगणार नाही, तुम्ही निर्धास्तपणे जा। भावना मॅडम, तुमची अशी अवस्था करणाऱ्यांना हा सिद्धू त्वरित तात्काळ ताबडतोब वटणीवर आणणार। साहेब, आज पोळ्या तर ते हा तुमचा आजपर्यंतचा हिशोब। उद्यापासून तुम्ही नाही आलात तरी चालेल। आजपर्यंत काम केलं त्याबद्दल धन्यवाद। तुमचं काम आता गेलेलं आहे, तुम्ही येऊ शकता। एक दिवस कामावर आले नाही निमित्त झालं। मागच्या वेळेला यमुनाला काढलं होतं असंच। आज मी हातावर पोट असलेल्यांची कायमच अशी परफड असते का, की खरंच काम कमी होत आहे म्हणून काढलं असेल? मे महिन्यात खानावळीचे खरंच कमी ऑर्डर असते। आता नवीन काम तरी कसं मिळेल? त्यांची कमाई सुद्धा पूर्वीसारखी निश्चित नाही। कधी भाडं मिळतं, कधी नाही। माझा थोडा हातभार होता, तोही गेला। एक संपलं की दुसरं। संकटांची मालिका काही थांबत नाही। कसंही करून दुसरं काम शोधावं लागेल। हो, कशी चालवतो तुम्ही रिक्षा? दिसत नाही तुम्हाला? अगं मला दिसते, पण तुला दिसते का? तुम्ही तुम्ही आता इथे काय करताय? भाडं नाही आहे? बोनी झाली नाही तुमची? सगळं ठीक आहे ना? अगं हो सगळं ठीक आहे। तुला काय झालंय? आणि बोनी म्हणशील ना तर बोनी सकाळी झाली। आता इकडे एक भाडं सोडलं मी आणि जात होतो, तू दिसलीस म्हणून थांबलो। मग निघा तुम्ही, निघा पटकन, दुसरं भाडं बघा, मिळेल तुम्हाला। हा, जा तुम्ही, जा। असं काय करतेस तू? काय झालंय तुला? आणि मला सांग, तू इथे कशी? कामावर नाही गेलीस का? काम लवकर संपलं, सुट्टी झाली। अगं काम लवकर संपलं म्हणजे चांगली गोष्ट आहे ना। असा का चेहरा गेलाय? काय झालंय? लक्ष्मी काय झालंय सांग ना। लक्ष्मी, आपण असं करू, तू रिक्षात बस, आपण जरा एक राऊंड मारूया, बरं वाटेल तुला। हा, ये लक्ष्मी। अगं मी काय बोललो ऐकलंस का तू? म्हटलं सर जरा एक रिक्षातून एक आपण चक्कर मारू, तुला जरा चांगलं वाटेल। हा चल, ये। कुठे जायचंय ते सांग मला, म्हणजे मग आपण
जयंत जयंत अरे जयंत काय आहे हे सगळं? मॅडम प्लीज. जयंत अरे असा का वागतोयस तू? मला सांग, माझं काही चुकलंय का? मला जेन्युइनली त्या वॉचमॅन दादांची काळजी वाटली म्हणून विचारलं मी. पण प्रॉमिस, मी आता तुला त्यांच्याबद्दल काहीही विचारणार नाही. हा, तू चला. तू इथे असा का बसतोयस? आजूबाजूच्या कोणी बघितलं तर काय वाटेल? त्यांना काय म्हणतील ते? तू उठ, नाही तू प्लीज चल ना रे आतमध्ये. हे बघ, तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण तू इथे बसू नकोस. चला मॅडम प्लीज. अरे नक्की काय झालंय? तू का आता शांत आहेस? का माझ्याशी बोलत नाहीयेस? काहीतरी बोल ना. तू असा शांत का बसलायस? त्यात मला भीती वाटते रे. मी म्हणते ना तुला सॉरी. प्लीज आज चल ना शांत. हॅलो, व्हॉट? सटकली म्हणजे अशी कशी? लडी हेल, एक काम दिलं होतं तुम्हाला, ते पण नीट करता आलं नाही. यवन, आणि ऐके, आमचं नाव कुठेही मध्ये आलं ना, परिणाम चांगले होणार नाहीत, लक्षात ठेव. यवन. काय झालं? ती भावना पुन्हा सटकली? सटकली नाही, सोडवली म्हणे. अँड आय नो हू दॅट पर्सन इज. तुझी हिंमत कशी झाली भावना मॅडमना किडनॅप करायची? सिद्धू सोड त्याला. काय करतोय सिद्धू? बोल ना. ए, दात खेळी बसली काय? कशाला आलास भावना मॅडमच्या वाटेत? हे बघ, ऐक, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. मला माहिती नाही भावना मॅडमला काही झालंय. तू सांगितलंस तेव्हा काही झालंय का भावना मॅडमना? हा, प्लीज ट्रस्ट अस. आम्हाला काहीच माहित नाहीये. सोड त्याला. नाही माहिती. बस खोटा बोलू नका तुम्ही. तुमच्या दोघांव्यतिरिक्त कोण करणार आहे? तुम्हालाच भावना मॅडम कडून आनंदीचा हक्क सोडपत्र हवंय ना? आणि आनंदीला तर मुळात तुम्ही तुमची भाची मानतच नाही. लॉटरी आहे तुमच्यासाठी ती, लॉटरी. एक मिनिट, तू आम्हाला ब्लेम करू नको, कळलं ना? असे अनेक लोक आहेत ज्यांना भावना आणि आनंदी एकत्र नकोय. एक्झॅक्टली. आणि इनफॅक्ट एक तर त्यांच्या घरातलाच आहे, भावनाचा मोठा भाऊ संतोष. त्यालाही नकोय आनंदी त्यांच्या घरात. कदाचित त्यांनी हे केलं असेल. किंवा तो असेल ना ज्यांनी भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. तो खोटा नवरा त्या दिवशी तुम्हीच उभा केला होता ना? सतत भावना मॅडमच्या सुखाच्या आड येत असता तुम्ही. मी असं बोलणार नाही. एक मिनिट, तुझ्याकडे प्रूफ काय? मी हे केलं याचं प्रूफ काय तुझ्याकडे?